नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात। बघा मित्रांनो, झेडपी भरती संदर्भात गुड न्यूज आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, झेडपी भरती संदर्भात काय गुड न्यूज आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र DGIPR यामध्ये बघा संपूर्ण माहिती काय देण्यात आली आहे। लोकसभेच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्याचे ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत त्या ठिकाणी कळवण्यात असल्याची माहिती कळवले असल्याची माहिती CEO महाराष्ट्राने दिलेली आहे। तर बघा, या ठिकाणी आपण पाहिले तर बघा, माननीय निवडणूक आयोगातर्फे त्या ठिकाणी लोकसभेची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आचारसंहिता संपुष्टात आल्याचं त्या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे। त्याबाबतची माहिती या ठिकाणी CEO महाराष्ट्राने दिलेली आहे। त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा, आचारसंहिता जी आहे ती संपुष्टात आलेली आहे। राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली असल्याने मुंबई, कोकण आणि नाशिक विभागात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे। तर बघा, संपूर्ण जे काही देशभर आहे तर त्या देशभरामध्ये त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूकची आचारसंहिता त्या ठिकाणी लागू होती, ती आता संपुष्टात आल्याचे त्या ठिकाणी कळवण्यात आले आहे। सोबतच आपण पाहिले तर महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी लागू होती। आता ह्यामध्ये आपण पाहिले तर महाराष्ट्रातील काही झेडपींचे निकाल जे आहेत ते त्या ठिकाणी थांबलेले होते। आचारसंहितेचे त्या ठिकाणी कारण देण्यात आलं होतं, तर ते कारण देखील आता या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे। आचारसंहिता संपुष्टात आलेली ही मोठी गुड न्यूज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी होती। आता राहिला विषय बाकीच्या झेडपींसाठी, त्यामध्ये आहे मुंबई, कोकण आणि नाशिक विभागामध्ये आदर्श आचारसंहिता जी ती लागू आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी। त्यामध्ये आपण पाहिले तर बघा, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग झेडपीच्या तुमच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत आचारसंहितेमुळे। नाशिक विभागामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा, झेडपीचे जे काही परीक्षा संदर्भात एक परिपत्रक देखील आलेलं आहे जळगाव झेडपीचं, ते तुम्हाला दाखवतो बघा। पाहू शकता मित्रांनो, जळगाव जिल्हा परिषदेने या ठिकाणी अशा पद्धतीचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। दिनांक आहे 6/6/2024। पाहिलं तर बघा, भारत निवडणूक आयोग यांचे दिनांक 24/5/2024च्या प्रसिद्धीपत्रकान्वये कोकण व नाशिक विभागातील महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे। त्या अनुषंगाने आयोगाच्या पत्रानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम 2024च्या अनुषंगाने कोकण व नाशिक विभागात निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे। त्यानुसार सदर काळात जिल्हा परिषद जळगावकडून सरळ सेवा पदभरती 2023च्या परीक्षा झालेल्या उर्वरित समवर्गांचे निकाल आदर्श आचारसंहिता कालावधी संपल्यावर किंवा निवडणूक आयोगाकडून परीक्षा निकाल प्रसिद्ध संदर्भात प्राप्त होणारी परवानगी यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर परीक्षा झालेल्या संवर्गांचे निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। तर बघा, जळगाव झेडपी असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल किंवा नाशिक असेल, या झेडपींमध्ये आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणी लागू आहे। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा, कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील आदर्श आचारसंहिता त्या ठिकाणी लागू झालेली आहे। परंतु उर्वरित ज्या काही झेडपी आहेत त्या झेडपींच्या त्या ठिकाणी परीक्षा देखील होतील आणि राहिलेले जे काही निकाल आहेत ते देखील लवकरात लवकर लागतील। ही मोठी गुड न्यूज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।